बुलढाण्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनानं चौथ्या दिवशी आक्रमक वळण घेतलंय। सरसकट कर्जमुक्ती आणि पीक विम्याच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात गांधीगिरी करत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना हार घालून निषेध नोंदवला। दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून आंदोलकांनी फटाके फोडत संताप व्यक्त केला। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे। आंदोलनादरम्यान पीक विमा आणि शेतकरी प्रश्नांवर चर्चा सुरू असताना उपस्थित असलेल्या विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना आंदोलकांनी हार घालून गांधीगिरी पद्धतीनं निषेध व्यक्त केला। अधिकारी कधीच भेटत नाहीत, आज भेटले म्हणून त्यांचा सत्कार करीत आहोत असं म्हणत शेतकऱ्यांनी प्रशासनावरील नाराजी व्यक्त केली। दुसरीकडे रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावत असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे। प्रशासनाकडून मात्र अद्याप कोणताही ठोस तोडगा न निघाल्यानं आंदोलन अधिक तीव्र झालंय। ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी शेतकरी आंदोलकांसह जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलंय। त्यामुळे बुलढाण्यातील शेतकरी आंदोलन अधिकच चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत। बापू